शीतल तेजवानीने घेतलेल्या पॉवर ऑफ अटर्नीची तपासणी सध्या सुरू करण्यात आलेली आहे। 10 मूळ जमीन मालकांना चौकशीच्या नोटिसा सुद्धा दिल्या गेल्यात। पुणे आर्थिक गुन्हे शाखा आजपासून चौकशी सुरू करणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी विरोधात गुन्हा दाखल आहे। मुंडवा संदर्भातले हे प्रकरण आहे। शीतल तेजवानीने घेतलेल्या पॉवर ऑफ अटर्नीची तपासणी केली जाणार आहे आणि 10 मूळ जमीन मालकांना चौकशीच्या नोटिसेस दिल्या गेल्यात। या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, हा जो तपास आहे तो वेगाने सुरू असलेला पाहायला मिळतोय। आज नेमकी कोणती तपासणी केली जाणार आहे आणि नोटीसमध्ये काय उल्लेख केला गेला, काय आशय आहे? ही जी जमीन आहे ती पार्थ पवार यांच्या आमेडी या कंपनीने शीतल तेजवानी हिच्याकडून खरेदी केल्याचं दिसतंय। त्यामुळे शीतल तेजवानी यांनी ही जमीन कशा पद्धतीने खरेदी केली, कारण ही जमीन जी आहे ती महार वतनाची जमीन आहे आणि शीतल तेजवानीवर या संदर्भातला गुन्हा जो आहे तो खडक पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेला होता आणि आता हे सगळ्याचा तपास जो आहे तो गुन्हे शाखा करते। आज शीतल तेजवानी यांनी मूळ जमीनदारांना कशा पद्धतीने संपर्क केला, मूळ जमीनदारांचं या संदर्भात म्हणणं काय आहे, ज्यावेळेस पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेण्यात आली त्यावेळेस काय सांगण्यात आलेलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी जी आहे ती आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आलेली आहे। आजपासून या सगळ्या मूळ मालकांना त्याचबरोबर शीतल तेजवानींना जे ते आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलेलं होतं। त्यामुळे आज ही चौकशी सुरू होणार आहे। त्यानंतर मूळ हा व्यवहार कसा झाला या तपासापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होण्यासाठी ही सगळी चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। अगदी, आणि यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट सुद्धा होतील। अपडेट घेत राहू बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।